थांब. फक्त एक प्रश्न स्वतःला विचार. 5 वर्षांनी तू स्वतःकडे अभिमानाने बघशील की पश्चातापाने? आज मोबाईल स्क्रोल करायला वेळ आहे, सिरीज बघायला वेळ आहे, गप्पा मारायला वेळ आहे, पण स्वप्न पूर्ण करायला वेळ नाही. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे वाया गेलेला वेळ. पैसा परत मिळू शकतो, नोकरी पुन्हा मिळू शकते, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. यशस्वी लोकांमध्ये वेगळं काय असतं? तुला वाटत असेल यशस्वी लोक खूप हुशार असतात, पण सत्य वेगळं आहे. यशस्वी लोक रोज थोडं थोडं पुढे जातात. त्यांनाही कंटाळा येतो, त्यांनाही भीती वाटते, त्यांनाही अपयश येतं. फरक फक्त एवढाच, ते थांबत नाहीत. ज्या दिवशी अभ्यास करायची इच्छा नसते त्या दिवशी केलेला अभ्यास तुझं भविष्य बदलतो. मोबाईल विरुद्ध भविष्य. आज तो मोबाईलवर 2 तास घालवशील, उद्या तुला आठवणारही नाही की ते 2 तास कुठे गेले. पण हेच 2 तास जर अभ्यासाला दिलेस तर कदाचित काही वर्षांनी तेच 2 तास तुला अधिकारी बनवतील, तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यात अभिमान आणतील आणि तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. प्रश्न मोबाईलचा नाही, प्रश्न तुझ्या प्राधान्याचा आहे. अपयश म्हणजे शेवट नाही. एकदा अपयश आलं, दोनदा अपयश आलं, 10 वेळा अपयश आलं, याचा अर्थ तू संपलास असा होत नाही. जोपर्यंत तू प्रयत्न करत आहेस तोपर्यंत तुझी गोष्ट संपलेली नाही. लक्षात ठेव, अपयश म्हणजे देवाने दिलेला धडा आहे, शिक्षा नाही. स्वतःशी स्पर्धा कर, तुझी तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. कोणाचा पगार किती आहे, कोणाची नोकरी लागली, कोणाचं लग्न झालं, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कालच्या तुलनेत आज तू किती चांगला झालास. दररोज फक्त 1% सुधारणा केलीस तर वर्षभरानंतर तू पूर्णपणे वेगळा माणूस असशील. आज पुस्तक उघड, कारण एक दिवस येईल जेव्हा तुझे आईवडील तुझ्याकडे पाहून म्हणतील, हा आमचा मुलगा, ही आमची मुलगी, आम्हाला तुझा अभिमान आहे. आणि त्या एका वाक्यासाठी आजचा प्रत्येक त्याग, प्रत्येक जागून काढलेली रात्र, प्रत्येक घामाचा थेंब सार्थ ठरेल. म्हणून स्वप्न बघू नकोस, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासून कृती सुरू कर. कारण यशाची सुरुवात प्रेरणेने होत नाही, ती रोजच्या शिस्तीने होते. अशा सुंदर व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.